नमस्कार श्याम भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा मैत्रिणींनो, दत्त उपासना कशी करावी याबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर दत्तगुरु हे आपल्या महाराष्ट्रात जर कोणी विचारले की लोकप्रिय दैवत कोणते, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा असा प्रश्न विचारल्यानंतर खूप लोकांची उत्तरे काय येतील की श्री गुरुदेव दत्तात्रय. आणि श्री गुरुदेव दत्त हे दैवत म्हणजे गुरुतत्वाचा श्रेष्ठत्व आदर्श आहे. साधकाला योग्य अशा सद्गुरूची गाठ घालून देण्याचे महान कार्य हे दैवत आज हजारो वर्ष करीत आहे. ते कसे करते, तर कधी गुप्त रूपात तर कधी प्रगट स्वरूपात. श्री दत्तात्रयांना आदिगुरु असे म्हटले जाते. हे दैवत स्मरण करताच हजर होणारे आहे. तसेच ते अविनाशी व सिद्धी प्राप्ती करून देणारे आहे. श्री दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतार आहे. ही तीन दैवते उत्पत्ती स्थिती व लय ही कार्य करतात आणि ही कार्य एकसारखीच सुरू असल्याने श्री दत्तात्रयांना अविनाशी दैवत म्हणून ओळखतात. कधी कोणी त्यांना विश्वगुरु असेही म्हणतात. आता आपण बघणार आहोत दत्तगुरूंचे अवतार किती आहेत. तर दत्तगुरूंचे 16 अवतार आहेत. तर ते कोणते? पहिला अवतार आहे योगीराज, दुसरा अवतार अत्रिवरद, तिसरा दत्तात्रय, चौथा काळाग्निशमन, पाचवा योगी जनवल्लभ, सहावा लीला विश्वंभर, सातवा सिद्धराज, आठवा ज्ञानसागर, नववा विश्वंभर, 10वा मायामुक्त, 11वा मायायुक्त, 12वा आदिगुरु, 13वा शिवरूप, 14वा देवदेव, 15वा दिगंबर, 16वा कृष्ण श्याम कमलनयन. हे आहेत दत्तात्रयांची 16 अवतार. पण आपल्याला माहित आहे ते दत्तगुरूंचे 4च अवतार. आपल्या नेहमी ऐकण्यात असतात ते 4 अवतार. तर ते कोणते बघा. श्रीपाद श्री वल्लभ, दुसरा आहे श्री नृसिंह सरस्वती, तिसरा माणिक प्रभू आणि चौथा आहेत आपले सर्वांचे आवडते स्वामी समर्थ महाराज. आणि एक टेंबे स्वामी सुद्धा दत्तगुरूंचे अंशावतार मानले जातात. आणि अशा टेंबे स्वामी सारख्या महान विभूतींनी त्यांची कार्य प्राचीन काळापासून तर आजपर्यंत चालवलेली आहेत. म्हणून त्यांना विश्वगुरु म्हणतात. अशी होती आपल्या दत्तगुरूंच्या अवतारांची माहिती. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब